नमस्कार, आपलं स्वागत आहे सिटी केबलवर। निवडणुका हा प्रत्येक भारतीयाचा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे। निवडणुका जवळ आल्या की चहाच्या कट्ट्यापासून ट्रेनपासून कॉलेज कट्टे सगळीकडे अगदी चर्चा चालू असतात, खमंग चर्चा चालू असतात। ह्या उमेदवारांनी असं केलं, ह्या उमेदवाराची ती पार्श्वभूमी आहे, ह्याचं असं आहे तसं आहे, अशा सगळ्या चर्चा चालू होतात। पण सगळेच जण थेट उमेदवारापर्यंत पोहोचू शकतात असं होत नाही। त्यांच्या मतदारसंघाबद्दल त्यांचं काय नियोजन आहे, त्यांच्या काय कल्पना आहेत, हे सगळ्यांपर्यंतच पोहोचतं असं नाही। तर हाच मुद्दा लक्षात ठेवून किमयागार क्रिएशन्स आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब यांनी एक कार्यक्रम सादर केला आहे। त्याचं नाव आहे कोण ठरेल किमयागार। या कार्यक्रमामध्ये आम्ही उमेदवाराची मुलाखत घेतलेली आहे। त्यांच्या मतदारसंघाबद्दल काय प्रश्न आहेत, हे मतदारांचे प्रश्न काय आहेत त्या मतदारसंघाबद्दल, त्यांना कितपत जाण आहे, त्यांना त्याच्याबद्दल काय नियोजन आहे, त्या मतदारांच्या प्रश्नांना त्यांच्याकडे काय उत्तर आहेत, हे आम्ही त्याच्यातनं जाणून घेतलं आहे। ह्या मुलाखती बघा, तिथल्या काही स्थानिक लोकांचे आम्ही त्यांच्या मतदारसंघातील उमेदवाराबद्दल काय मत आहे हे जाणून घेतलं आहे, ते बघा। आणि आपण सुज्ञ नागरिक आहात, ते बघून आपण नक्की ठरवू शकाल की उमेदवाराचं त्याच्या मतदारसंघाबद्दल काय नियोजन आहे, आणि ह्याच्यावरनं तुम्ही नक्की ठरवू शकाल की तुम्हाला मतदानाच्या दिवशी कोणाला मत द्यायचं आहे। तर बघूया कार्यक्रम कोण ठरेल किमयागार। नमस्कार, मी संतोष भागवत, आपलं स्वागत आहे सिटी केबलवरील कार्यक्रम कोण ठरेल किमयागार यामध्ये। हा कार्यक्रम किमयागार क्रिएशन्स आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब यांनी सादर केलेला आहे। यामध्ये आपण जाणून घेणार आहोत कल्याण ग्रामीण मधील 144 मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे अधिकृत उमेदवार श्री रमेश जी पाटील यांच्याकडनं की त्यांच्या मतदारसंघाबद्दल त्यांचं काय नियोजन आहे, त्यांची काय मतं आहेत ते। रमेश जी नमस्कार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी तुम्हाला उमेदवारी दिल्याबद्दल अभिनंदन। तुम्ही समाजकारणात तसे नवीन नाही, तुम्हाला राजकारणात यावं असं नेमकं का वाटलं? खरं म्हणजे 67च्या अगोदर सुद्धा 64 साली माझ्या काकांनी सकाराम शेठ पाटील यांनी या भागामध्ये एक उद्योगधंदा सुरू व्हावा म्हणून प्रीमियर कंपनी काकांनी माझ्या आणलेली इकडे। आणि प्रीमियर कंपनी आणल्यानंतर इथं बरेचसे समस्या यायला लागल्या, का शिक्षणाचा अभाव यायला लागला, का ग्रामीण भागामध्ये शिक्षण नाही। त्यामुळे मग काकांनी माझ्या घरी शाळा 1967 साली सुरुवात केली। त्यावेळेस या 10 किलोमीटरच्या 10 किलोमीटरमध्ये कुठेही शाळा नव्हती। इव्हन दहिसरपासून तर अगदी दिव्यापासून सगळी मुलं आमच्याकडे शाळेत शिकायला यायची। आणि बरीचशी मुलं शिक्षण घेऊन मग पुन्हा त्यांना आम्ही प्रीमियरमध्ये नोकऱ्या दिलेल्या आहेत। त्यामुळे समाजकारण हा आम्ही 64 सालापासून सुरुवात केली। त्या अगोदर काका माझे ह्या गावोगाव फिरून सगळीकडे न्यायनिवाडा करणं, हे ते सगळं घोड्यावर बसून काका माझे जात होते, सगळीकडे न्यायनिवाडा करत होते। समाजकारण हा एकच त्यांचं हे होतं। त्यामुळं हे मला लहानपणापासून बाळकडूच आहे समाजकारणाचं। आजला आपण बघतो का दुसऱ्याच्या ओंजळीने किती पाणी प्यायचं, कारण बऱ्याचशा वेळेस आपल्याला कुठे विधानसभेत म्हणा किंवा बाकीच्या पंचायत समितीपासून सगळीकडेच ही कामं निघतात। लोक आपल्याकडे येतात अपेक्षेने का आपण ती कामं अडवणं, ती कामं आपण वाया असं जातो। त्यापेक्षा आपण स्वतः का नको, स्वतः सक्षम होतो आपण, असं कुठे कमी होतं आपण। मग असं वाटलं की आम्ही असे बरेचसे नेते आम्ही इथे घराण्यात घडवलेले आहेत। पण आता म्हटलं दुसऱ्याच्या ओंजळी नको, आता स्वतः आपण कुठेतरी उतरावं। म्हणून आज मी जिल्हा परिषद सदस्य आहे, माझी एक बहीण रत्नप्रभा म्हात्रे ती सुद्धा नगरसेविका आहे, दुसरी एक बहीण आहे ती भिवंडीची उपमहापौर आहे। असं म्हणजे आम्हाला ते आता चालून आलेलं सगळं संध्या। दादा, आपल्या पुढील वाटचालीसाठी किमयागार क्रिएशन आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आभारी, धन्यवाद। धन्यवाद।